हर्सुल सावंगी रोड या ठिकाणी चिकलठाणा या उद्योगनगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सत्संग मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष आणि वारकरी संप्रदायावरचे नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय मदनराव देवरामजी नवपुते यांच्या या शिवशक्ती लॉन्सच्या परिसरामध्ये ओम चैतन्य महादेव आणि नरसिंह हनुमान मंदिर या दोन मूर्तीची सुंदर अशा रीतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। आमची मंदिरं ही आमच्या संस्काराची केंद्र आहेत आणि त्याचं जतन केलं जावं ह्याचा एक संदेश समाजाला या कृतीतून खऱ्या अर्थानं दिला जातो आहे। राष्ट्रसंत परमपूज्य सोमेश्वरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या आशीर्वादाने अनेकविध साधू संतांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये 3 दिवसाचा ब्रह्मबंधांच्या वेदमंत्राच्या उच्चारामध्ये सुंदर असणारा जे वास्तुमंडल असेल, मातृका असेल, न्यास असेल, नवग्रह देवता असेल, या सगळ्याचं औपचारिकरित्या पूजन करून एक वास्तुदोष नाश व्हावा, विश्वामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं कल्याणाची भावना पोहोचवावी आणि सत्सद्विवेक बुद्धीने धर्मकार्य करण्याची वृत्ती खऱ्या अर्थानं वृद्धिंगत व्हावी या उद्देशानं नवपुते परिवाराच्या वतीने आदरणीय मदनराव असतील, त्यांच्या धर्मपत्नी चंद्रकला काकू असतील, त्यांचे चिरंजीव दीपक राव असतील, त्यांच्या सुनबाई ललिताताई आणि समस्त असणारा हा नवपुते परिवार वारकरी संप्रदायाच्या संपन्न विचारसरणीच्या अस्मितेचा पाईक आहे। सातत्यानं राजकारण करत असताना सुद्धा आपण या ठिकाणी देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो, त्या देशाची सेवा, देवाची सेवा, धर्माची सेवा, साधुसंतांची सेवा करण्याची परंपरा नवपुते परिवारानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक काळापासून जोपासलेली आहे। ज्ञानोबराय म्हणतात, जे तर संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती एके ठाया, ती जाण धनंजया मूर्ती माझी। संपत्तीवाले माणसं दयावान राहत नाही आणि बऱ्याच दयावानाकडे संपत्ती राहत नाही, पण संपत्ती आणि दया आमच्या मदन काकाकडे या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं प्रापंचिक आदर्श जीवन कसं असावं हे त्यांचं संपूर्ण जीवनपट आम्हाला सांगून जातं। त्यांना भावी काळामध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याची साधुसंतांची सेवा घडण्यासाठी पांडुरंग परमात्मा दीर्घायू या ठिकाणी प्रदान करो ही प्रार्थना करतो। थांबतो। हरिओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। अनुपम्य असा सोहळा नवपुते परिवारांनी या ठिकाणी केलेला आहे। आमचे मदन काका नवपुते असतील, त्यांच्या परिवाराने जे काही या ठिकाणी शिवशक्ती लॉन्स आहे, त्या शिवशक्ती लॉन्सच्या बाजूला ओम चैतन्य महादेव मंदिर, या नरसिंहस्वामी नरसिंहस्वामी मंदिर या ठिकाणी स्थापन केले। खरं तर ही संकल्पना आमचे परमपूजनीय गुरुदेव
राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एकाधारात महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या संकल्पनेतून त्यांनी ज्या वेळेला व्यवसाय सुरू करायचा ठरवला त्यावेळेला काय गुरुदेवांनी काय नाव देऊ असं विचारलं असता हे शिवशक्ती लॉन्स असं नाव त्या ठिकाणी गुरुदेवांनी दिलं. त्याचप्रमाणे शिवशक्ती जर नाव दिलेलं असेल तर शिवाचं अधिष्ठान या ठिकाणी असावं अशी मनीषा गुरुदेवांनी काकांनी या ठिकाणी मांडली आणि गुरुदेवांनी पुढचंही त्या महादेवाला नाव दिलं. ओम चैतन्य महादेव म्हणून त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. निश्चितच हा परिवार संपूर्ण धार्मिक आहे आणि ह्या धर्मकार्यामध्ये असेच त्यांचे योगदान पुढे चालू राहो अशी सदिच्छा या ठिकाणी आमच्या संपूर्ण श्रीराम शक्तीपीठाच्या वतीने त्यांना देतो आणि करतो. उपस्थितीमध्ये भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली, काय सांगाल त्याबद्दल? आज या आमच्या चिकलठाणा नगरीमध्ये सावंगी बायपास येथील शिवशक्ती लॉन्स मंगल कार्यालय आणि शुद्ध 100% हॉटेल याची जी संकल्पना झाली मुळात काहीतरी योगायोग असतो. कोरोनाच्या अगोदर 18ला आम्ही याचं भूमिपूजन केलं आणि योगायोग आम्हाला माहिती नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी कळालं त्या दिवशी नरसिंह जयंती होती आणि पुढे याचं भूमिपूजन झाल्यानंतर आमचे गुरु आणि सद्गुरू राष्ट्रीय संत सोमेश्वरानंदजी सरस्वती महाराज श्रीराम शक्तीपीठ यांच्या त्या उद्घाटनाला त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि ते या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आजचे महामहिम माननीय हरिभाऊजी बागडे नाना तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील दानवे हेही गुरुदेवाबरोबर या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होते आणि गुरुदेवांना आम्ही विचारलं की याच्यात काय नाव ठेवा तर त्यांनी या विभागाचे नाव शिवशक्ती ठेवलं. आमच्या डोक्यात अनेक विषय होता. आजच्या पद्धतीप्रमाणे मला वाटलं याचं नाव आपण आपल्या गुरुदेवाचंच नाव ठेवू, सोमेश्वरानंदजी सरस्वतीच नाव ठेवू, परंतु साधूंचं काही वेगळंच असतं. त्यांनी शिवशक्ती नाव दिलं. त्याचा उल्लेख आमचे चिरंजीव होते दीपक त्यांच्याबरोबर आमच्या सोनबाईबरोबर होते. ते असे म्हटले शिवशक्ती म्हणजे आईवडील आणि आईवडिलांचं सर्वात मोठं स्थान आहे असं असणारे मग ते मिळालं आणि पुढे हे असावा असं झाल्यानंतर म्हणून या ठिकाणी नरसिंह मंदिर आणि थोडं थोडं करता करता हे मोठं होत गेलं. आता शिव आणि हरिहर मंदिर असल्यामुळे याचा मुहूर्त निघाला खूप उशीर झाला. खऱ्या अर्थानं आमचे गुरुदेव या कार्यक्रमाला येणार होते. या ठिकाणी मोठा सत्संग होणार होता, परंतु श्रीराम शक्तीपीठाचं काम एवढं मोठं आहे, एवढं राष्ट्रीय कार्यक्रम आहे. उद्याची प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आहे आणि त्यांचे तर ते हनुमानजीची त्यांची शक्तीचे आपल्या त्र्यंबकेश्वरच्या अंजनी पर्वतावर हा कायमचा ते त्यांनी जे केलं ते आणि त्याचबरोबर त्या बाजूला असलेलं आमचं चक्रतीर्थ याचंही गुरुदेवाने त्याचा ते शोध लावून एका रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले अशा त्या वनवासी भागात अशा त्या आदिवासी भागात त्यांनी गेलं. आज त्यांच्या योगायोगाने त्या ठिकाणी एवढा मोठा विकास होतो आहे. आपल्या शासनाने त्यांना फार त्यांच्या हातपट्ट्याखाली या ठिकाणी फार मोठं हे केलं, निधी दिला आणि त्या लोकांचं पण सर्वजण त्या परिसरात कल्याण झालं. आमचाही संबंध आल्यापासून आमच्याही जीवनामध्ये सत्संग आमच्या मुळात ही जी जागा होती ही आईवडिलाची. आता इथे जागा घेणं शक्य नव्हतं. हो त्या अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथमतः आईवडिलांनी ते जागा असल्यामुळे नीट रोड झाल्यामुळे ती जागा आणि ते शिवशक्ती उद्योग आम्ही चालू केला. आज थोडं करता थोडंसं वाढत गेलं आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. यामध्ये आज राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात या सर्वजण उपस्थित राहिले. सर्वजणांचे मनापासून आभार मानतो. सर्वांचा या ठिकाणी ऋणी मानतो. उद्याची रामनवमी असल्यामुळे रामनवमीच्याही शुभेच्छा देतो. गुरुदेव त्याच्यामुळे आले नाही, पण गुरुदेवांचे असणारे शिष्य आमचे श्रीनाथानंद सरस्वती महाराज, त्याचबरोबर आमचे दाजी म्हणून प्रख्यात असलेले ढगेदाजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर महाराज स्वामीजी सिद्धानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित